पण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो. हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा. TAT संदर्भात सर्वोच्च न्यायालयाचे केंद्राला निर्देश, सविस्तर हलफनामा सादर करण्याचे आदेश. 19 फेब्रुवारी 2026. नमस्कार मित्रांनो, चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनलला तर सबस्क्राईब करा, समोरील बेल आयकॉनला क्लिक करा. निश्चितच नवनवीन अपडेट अखिल तांबळसर क्लासेस चॅनलमार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील. पाहूया सविस्तर. सर्वोच्च न्यायालय माध्यमिक स्तर येत्या 9वी ते 12वी शिकवणाऱ्या विषय शिक्षकासाठी शिक्षक पात्रता परीक्षेत TAT अनिवार्य आहे का, याबाबत केंद्र सरकारची स्पष्ट भूमिका जाणून घेण्यासाठी सविस्तर हलफनामा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. याचबरोबर कंत्राटी शिक्षकांच्या वेतन समता व सेवा अटी संदर्भातील पूर्वीच्या आदेशाची अंमलबजावणी 1 महिन्याच्या आत करण्याचे निर्देश सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना देण्यात आले आहेत. खंडपीठासमोर सुनावणी. न्यायमूर्ती दीपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती के. विनोद चंद्रन यांच्या खंडपीठासमोर ह्या प्रकरणाची सुनावणी झाली. यावेळी अतिरिक्त सॉलिसिटर जनरल ऐश्वर्या भाटी, अमिकस क्युरी ऋषी मल्होत्रा, तसेच वरिष्ठ वकील रामकृष्ण वीरराघवन आणि अमिश सिंघवी यांनी विविध बाजू मांडल्या. केंद्र सरकारकडून मागवलेले स्पष्टीकरण. न्यायालयाने केंद्र सरकारला खालील मुद्द्यावर स्पष्ट भूमिका मांडण्यास सांगितले आहे. येत्या 9वी साठी विशेष शिक्षक म्हणून नियुक्तीसाठी TAT उत्तीर्ण असणे बंधनकारक आहे का? 10 जून 2022 रोजी शिक्षण मंत्रालयाने जारी केलेल्या पत्रातील भरती प्रक्रिया सर्व स्तरावर फाउंडेशन, प्रिपरेटरी, मिडल, सेकंडरी लागू होते का? 2010 नंतर केंद्र किंवा कोणत्याही राज्याने माध्यमिक स्तरासाठी स्वतंत्र TAT परीक्षा घेतली आहे का? न्यायालयाने महत्त्वाचे निरीक्षण. सुनावणी दरम्यान ASG ऐश्वर्या भाटी यांनी सर्व शिक्षकांसाठी, त्यात माध्यमिक स्तरावरील शिक्षकांचाही समावेश असून TAT अनिवार्य असल्याचे सांगितले. तसेच रिहॅबिलिटेशन काउन्सिल ऑफ इंडिया RCIचे प्रमाणपत्रही आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. मात्र खंडपीठाने 2021 मधील 3 न्यायाधीशांच्या निर्णयाचा उल्लेख करत महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केला. त्या निर्णयात समग्र शिक्षा योजनेअंतर्गत विशेष शिक्षकांसाठी मार्गदर्शक तत्त्वे देण्यात आली होती. त्यात येत्या 1ली ते 5वी आणि 6वी ते 8वी साठी TAT अनिवार्य असल्याचे नमूद आहे. मात्र 9 ते 12 साठी स्पष्ट उल्लेख नाही. न्यायालयाने स्पष्टपणे विचारले की मार्गदर्शक तत्त्वामध्ये 9 ते 12 साठी तरतूद नसताना केवळ पत्राद्वारे ते अनिवार्य कसे करता येईल? नियम बदलण्यासाठी कायद्यात किंवा अधिसूचनेत स्पष्ट तरतूद आवश्यक आहे. अमिकस क्युरीची भूमिका. अमिकस क्युरी ऋषी मल्होत्रा यांनी युक्तिवाद करताना सांगितले की 2022च्या मार्गदर्शक तत्त्वामध्ये एज्युकेटेड हा शब्द केवळ प्राथमिक व माध्यमिक पूर्व स्तरासाठी वापरण्यात आला आहे. 9 ते 12 साठी तो वापरलेला नाही. त्यामुळे एकदा शिक्षक म्हणून नियुक्ती झाल्यानंतर संबंधित अपंगत्व क्षेत्रातील पात्रता पुरेशी मानली जाऊ शकते. तसेच ह्या प्रकरणाचा परिणाम शेवटच्या टप्प्यावर असलेले कंत्राटी शिक्षकावर होऊ शकतो, अशी त्यांनी चिंता व्यक्त केली. कंत्राटी शिक्षकाबरोबर कठोर भूमिका. कंत्राटी शिक्षकांच्या वेतन समता व सेवा अटीच्या अंमलबजावणीबाबत न्यायालयाने नाराजी व्यक्त केली. 21 जुलै 2022च्या आदेशाची अनेक राज्यांनी पूर्ण अंमलबजावणी केली नसल्याचे निदर्शनास आले. यावर खंडपीठाने सर्व राज्य सरकारांना 1 महिन्याच्या आत हलफनामा सादर करून आदेशाची अंमलबजावणी झाल्याचे स्पष्ट करण्याचे निर्देश दिले. मात्र 2025 मधील आदेशातही हेच निर्देश पुन्हा देण्यात आल्याचे नमूद करण्यात आले. पुढील सुनावणी. केंद्र सरकारकडून सादर होणाऱ्या हलफनाम्यानंतर या प्रकरणाची पुढील सुनावणी होणार आहे. ही सुनावणी शिक्षक भरती, TAT अट आणि कंत्राटी शिक्षकांच्या हक्काबाबत महत्त्वाचा टप्पा ठरणार असून भविष्यातील धोरणावर त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे. हा व्हिडिओ उपयोगी वाटत लाईक, शेअर आणि अखिल तांबळसर क्लासेस चॅनलला लगेच सबस्क्राईब करा.